शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण हा जो व्हिडिओ करतो हा व्हिडिओ आहे तुमच्या बागेमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास देणारी जी कीड आहे मिलीबग. या मिलीबगच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांच्याकडनं कोणत्या पद्धतीच्या चुका होतात आणि त्याच्यावर कोणत्या पद्धतीने उपाययोजना करायला लागतील. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो समजून घ्या की मिलीबगच्या नियंत्रणासाठी तुम्ही जे मिलीबग बरोबर करत असलेले युद्ध आहे, हे युद्ध फक्त औषध फवारणीचं नाही, तर हे युद्ध आहे चांगल्या व्यवस्थापनाचं. आणि हे चांगलं व्यवस्थापन जोपर्यंत तुमच्याकडनं होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या बागेतील मिलीबग नियंत्रणात येणार नाही. परिणामी तुम्हाला प्रत्येक वर्षी मिलीबग्स या किडीमुळे खूप मोठा त्रास आणि खूप मोठं नुकसान सहन करावं लागेल. आणि हे टाळायचं असेल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे. मित्रांनो नमस्कार, मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या स्वामी समर्थ कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मिलीबगच्या नियंत्रणामध्ये शेतकऱ्यांच्याकडनं खूप कॉमन चुका होत आहेत. ह्या कोणत्या आहेत हे आपण सर्वात प्रथम समजून घेऊ. सगळ्यात पहिलं मित्रांनो की शेतकरी मिलीबगच्या नियंत्रणासाठी खूप जास्त फवारणीवर अवलंबून असतात. त्यांना वाटतं की बाजारात असलेलं कोणतं तरी एका कंपनीचं औषध मी घेतलं आणि त्याची फवारणी घेतली की मिलीबग ही कीड मी नियंत्रणात आणणार. पण मित्रांनो, मिलीबग ही कीड नियंत्रणात आणण्यासाठी खूप कठीण आहे. कारण मिलीबग या किडीला निसर्गानंच असं काही वरदान दिलं की ती सहजासहजी कंट्रोल होत नाही. म्हणून याच्या कंट्रोलसाठी तुम्हाला खूप चांगलं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि मग या व्यवस्थापनाचा एक भाग की सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमच्या द्राक्ष पिकामध्ये मिलीबग्स किडीचं नियंत्रण करत असताना कोणत्या चुका होतात ते समजून घ्यावं लागतं. जसं आपण पहिल्या चुकीबद्दल बोललो की फक्त फवारणीवर अवलंबून राहणं. यानंतरची मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची जी चूक आहे ते म्हणजे तुमच्या बागेतील मुंगीकडं तुमचं असणारं दुर्लक्ष. कारण मित्रांनो, तुमच्या बागेमध्ये असणारी मुंगी ही मिलीबगची खऱ्या अर्थानं मित्र आहे. मिलीबगचा सगळ्यात जास्त प्रसार जर कोणती मित्र कीटक करत असेल तर ती मुंगी आहे. कारण मिलीबग कडून एक चिकट गोड द्रव या मुंगीला मिळत असल्यामुळं मुंगी या मिलीबगला एका द्राक्षवेलीवरून दुसऱ्या द्राक्षवेलीवर तिला पसरवण्यासाठी किंवा पसरवायला मदत करते. म्हणून जर मिलीबगचं नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या बागेतील मुंगीचं नियंत्रण करावं लागेल. तिसरी शेतकऱ्यांच्याकडनं होणारी जी चूक आहे मित्रांनो ती म्हणजे मिलीबगच्या लपण्याच्या जागा ह्या न समजून घेता फवारणीचं व्यवस्थापन करणं. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की तुमच्या बागेमध्ये मिलीबग हा खूप ठिकाणी लपू शकतो. जसं तो तुमच्या कवळ्या पानांच्या वरती असेल, तसाच तो तुमच्या काडीवरती असेल, तसाच तो तुमच्या ओलांड्यावरती असेल, ओलांड्याच्या सालीमध्ये असेल, खोडावरती असेल, खोडाच्या सालीमध्ये असेल, खोडाच्या आणि ओलांड्याच्या बेचक्यामध्ये असेल, तुमची तार जिथं ओलांड्याला चिकटते या ठिकाणी असेल, तुमची ठिबकची पाईप ज्या ठिकाणी असते तिथं असेल, याचबरोबर तुमच्या द्राक्षवेलीच्या मुळीवर असेल, द्राक्षवेलीच्या मुळीच्या जवळ वाढणाऱ्या गवतावर असेल, त्या गवतांच्या मुळीवर असेल, अशा विविध ठिकाणी मिलीबग कीड लपत असल्यामुळं जर तुम्ही फक्त पानावर वर फवारणी घेत असाल तर याचं नियंत्रण करणं सोपं असत नाही. म्हणून मिलीबग या किडीसाठी फवारणी घेत असताना सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या बागेमध्ये मिलीबग कीड कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला लपलेली दिसते या सर्व जागा फवारणीच्या कक्षेत आणणं खूप गरजेचं आहे. याचबरोबर मित्रांनो, मी आता तुम्हाला शेतकऱ्यांच्याकडनं होणारी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची चूक सांगणार आहे, ती म्हणजे फवारणीची वेळ. मित्रांनो, मिलीबग ही कीड तिच्या बाल अवस्थेमध्ये म्हणजे पिल्ला अवस्थेत असताना कंट्रोल करणं खूप सोपी आहे. मिलीबग्स ही कीड जशी मोठी होत जाईल तशी ती कंट्रोलसाठी खूप अवघड आहे. कारण मिलीबग्स या किडीची जर जीवनसाखळी तुम्ही समजून घेतलीत तर साधारण 25 ते 30 दिवसाची जीवनसाखळी असणारी ही कीड, पण या 25 ते 30 दिवसामध्ये मिलीबगची मादी साधारण 300 ते 600 अंडी देते. आणि निसर्गाच्या नियमानुसार या 300 ते 600 अंड्यापैकी अर्ध्या माद्या जरी जन्माला आल्यात तर पुढच्या 25 ते 30 दिवसामध्ये तुमच्या बागेमध्ये मिलीबग्स या किडीचा उद्रेक झाल्याचं तुम्हाला दिसतो. म्हणून मिलीबग्स किडीला कंट्रोल करण्यासाठी तिची अवस्था
ही पिल्ला अवस्था असताना तिला कंट्रोल करणं खूप सोपं आहे. तर या वेळेला तुमची फवारणी होणं खूप गरजेचं आहे. आणि फवारणीसाठी तुम्ही जे औषध वापरतायत या औषधाची मोड ऑफ ॲक्शन प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. याचबरोबर खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडनं होणारी जी चूक आहे ती म्हणजे मित्रांनो, तुम्ही फक्त औषधाचं नाव बदलता पण त्याच्यामध्ये असणारे आतले घटक तेच असतात. परिणामी एकाच गटातली औषधं तुम्ही सतत स्प्रे केल्यामुळं मिलीबग्स या किडीची प्रतिकारशक्ती वाढते आणि ती तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर जाते. म्हणून ज्या वेळी तुम्ही मिलीबग्स किडीसाठी फवारणीचं नियोजन करणार आहात त्यावेळी तुम्ही घेत असलेल्या औषधाची मोड ऑफ ॲक्शन जशी तुम्हाला माहीत असायला पाहिजे तसंच त्याचा गट सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळी जर गट बदलून मिलीबग्स या किडीसाठी फवारणी घेत गेलात तर यामुळं मिलीबग्स किडीचं नियंत्रण करणं सोपं असेल. याचबरोबर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की फवारणी करत असताना तुम्ही फवारणीची वेळ सुद्धा योग्य निवडणं गरजेचं आहे. कारण आत्ताचा विचार करता आपल्याकडं खूप जास्त तापमान आहे, ऊन अजूनही खूप जास्त आहे आणि अशा वेळी जर तुम्ही उन्हामध्ये फवारणी घेतलीत तर तुम्हाला मिलीबगसाठी वापरत असलेल्या कीटकनाशकाचे पाहिजे तसे परिणाम मिळणार नाहीत. आणि हे टाळायचं असेल तर मिलीबग्स किडीच्या नियंत्रणासाठी तुम्ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा अशी फवारणी घ्यायला पाहिजे. जसं तुम्ही केमिकल उत्पादनाचे फवारणीसाठी उपयोग करणार आहात त्याचबरोबर तुम्ही जैविक उत्पादनाचा सुद्धा फवारणीसाठी उपयोग केला तर तुम्हाला मिलीबगची कीड नियंत्रणात आणणं सोपं असेल. ज्या पद्धतीनं तुम्ही फवारणीसाठी जैविक उत्पादनाचा उपयोग करायला पाहिजे त्याच पद्धतीनं तुम्ही मातीमध्ये असणाऱ्या मिलीबग्स किडीच्या नियंत्रणासाठी या जैविक उत्पादनाचा ड्रेंचिंगच्या माध्यमातून सुद्धा उपयोग करायला पाहिजे, जेणेकरून मिलीबग्स ही कीड कंट्रोलमध्ये आणणं सोपं राहील. याचबरोबर मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपण केमिकल कीटकनाशकाचा उपयोग पानावरती, खोडावरती फवारणीसाठी करणार आहे याचबरोबर तसाच उपयोग आपल्याला याचा ड्रेंचिंगच्या माध्यमातून सुद्धा करायचा आहे. मग मार्केटमध्ये यासाठी खूप सारे औषधं आहेत, पण तुम्ही तुमची बाग कोणत्या मार्केटसाठी तयार करत आहात याच्या अनुषंगानं तुम्ही त्या कीटकनाशकाचा उपयोग करायचा की नाही, किंवा केला तर तुम्ही ज्या मार्केटसाठी तुमचे द्राक्ष तयार करत आहात त्या मार्केटला कोणत्या कीटकनाशकाचा अंश चालतो, त्याची PHI आणि MRL लेवल काय आहे हे तपासून याचा उपयोग करणं खूप गरजेचं आहे. मिलीबगच्या नियंत्रणामध्ये दुसरी सर्व शेतकऱ्याकडनं होणारी एक कॉमन चूक आहे ती म्हणजे मित्रांनो, त्या बागेतील दाट कॅनॉपी. मित्रांनो, मिलीबग या किडीला जर तुम्ही तुमच्या बागेमध्ये जास्त प्रमाणात कॅनॉपी असेल, आर्द्रता जर वाढलेली असेल आणि आत्ता जसं तापमान वाढले अशी जर कंडिशन असेल तर मिलीबगच्या वाढीसाठी ही सगळ्यात पोषक वातावरण असणार आहे. त्याचबरोबर अशा बागेमध्ये तुम्ही घेत असलेली फवारणी तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येणार नाही किंवा तुमची कीड ज्या ठिकाणी लपते त्या ठिकाणी ती जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला मिलीबगचं नियंत्रण करणं सोपं असणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या बागेमध्ये मोकळी हवा खेळती राहील, प्रत्येक काडीवर ओलांड्यावर सूर्यप्रकाश जाईल अशी कॅनॉपी डेव्हलप करणं हे खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला मिलीबगचं नियंत्रण करणं सोपं जाणार आहे. जसं आपण सांगितलं की मिलीबगच्या नियंत्रणासाठी जे आपण युद्ध करतो हे युद्ध फक्त औषधाचं नाही तर हे मित्रांनो हे युद्ध आहे व्यवस्थापनाचं. आणि या व्यवस्थापनातील सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या बागेची नियमित तपासणी करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या बागेची नियमित तपासणी करून तुमच्या बागेमध्ये या पद्धतीच्या किडी किंवा याच्याशिवाय अजून कोणत्या प्रकारच्या किडी असतील किंवा कोणत्या प्रकारचे रोग असतील तर या रोगाचं किंवा किडीचं प्रथमच्या अवस्थेत आयडेंटिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळं तुम्ही जेवढ्या लवकर त्याच्यावरती उपाययोजना कराल तेवढे जास्त तुम्हाला परिणाम मिळतील. कारण एक मिलीबग किंवा समजून चाला की 100 मिलीबगचे 10,000 मिलीबगच्या किडीमध्ये रूपांतर होण्यासाठी 3 ते 4 आठवड्याचा काळ पुरेसा आहे. आणि याच्यामुळं ज्यावेळी तुम्ही तुमच्या बागेमध्ये 100 मिलीबगच्या किडी असतील त्यांना कंट्रोल करणं खूप सोपं असेल की ज्याच्या विरोधात तुमच्या बागेमध्ये ज्यावेळी 10,000
मिलीबगच्या किडींची संख्या होईल त्यावेळी त्यांना कंट्रोल करणं हे खूप अवघड असेल. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही तुमच्या बागेची नियमित तपासणी करायला पाहिजे आणि तुमच्या फवारणीची सुरुवात तुम्ही खूप लवकर म्हणजे किडीच्या किंवा रोगाच्या पहिल्या अवस्थेत जर केली तर तुम्हाला त्याचं नियंत्रण खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतं. मित्रांनो, मी ज्या व्यवस्थापनामधल्या चुका सांगितल्या यापैकी कोणत्या पद्धतीची चूक तुमच्याकडे होते किंवा याच्याशिवाय कोणत्या पद्धतीची समस्या तुम्हाला तुमच्या बागेमध्ये येते हे मला कमेंट करून सांगा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला तर तुमच्या द्राक्ष बागायतदार मित्रांच्याकडे तो जास्तीत जास्त शेअर करा. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या पुढचा व्हिडिओ आपण खोडकिडीच्या संदर्भात करणार आहे, तर त्या अनुषंगानं किंवा तुम्हाला अजून कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.